पुणेमध्ये एका निष्पाप चिमुरडीचं नाव रेप आणि मर्डर सोबत ऐकायला मिळालं आणि ते ऐकून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण देवापासून, भक्तीपासून आणि संस्कारापासून किती दूर चाललोय. म्हणूनच आज माणसाचे विचार इतक्या खालच्या स्तरावर पोहोचले. संतांनी सांगितलं होतं, जिथे नाम संपतं तिथे अधर्म वाढतो आणि आज तेच घडताना दिसतंय. पूर्वी घराघरात रामायण, अभंग, भजन ऐकू यायचं. म्हणूनच मनात देवाची भीती आणि माणुसकी जिवंत होती. पण आज जग कितीही मॉडर्न झालं, कितीही टेक्नॉलॉजी वाढली, तरी माणसाच्या विचारांना स्थिर ठेवण्याची ताकद फक्त अध्यात्म आणि भक्तीतच आहे. कारण जेव्हा मनातून देव निघून जातो तेव्हा माणूस बाहेरून आधुनिक दिसतो पण आतून रिकामा होऊन जातो. आणि म्हणूनच आज काही लोक माणसाच्या रूपात राक्षस बनतंय. ज्या छोट्याशा जीवाच्या हातात खेळणी असायला हवी होती त्या जीवाला वेदना दिल्या जात आहे. कलियुग इतकं वाढलंय कारण आपण भक्ती सोडली, संस्कार सोडले आणि जेव्हा मनातून देव निघून जातो तेव्हा उरतो फक्त अंधकार, अधर्म आणि पाप. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की ज्या चिमुकलीचं आता आयुष्य फक्त सुरूच होणार होतं, तिचं आता मर्डर झालंय आणि ज्या व्यक्तीने हे सर्व केलं त्याला खरंच कारागृहामध्ये ठेवायला पाहिजे का?